पूजन करायच गुरुच्या नामात रंगायच, पूजन करायच गुरुच्या नामात रंगायच, पूजन करायच गुरुच्या नामात रंगायच, पूजन करायच गुरुच्या नामात रंगायच। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय। वर हात करून बाबाजींच्या पालखीचं पूजन होत आहे।
त्यानंतर स्वामीजींचं इथे पूजन संपन्न होईल. चला गुरुचं पूजन चला करूया ताटात, करूया ताटात. मन मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला पूजितो. टाळी टाळी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं बाबाजी गुरुला पूजितो. मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला पूजितो. मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला पूजितो. हातात घेऊन पुष्पांच्या माळा, पुष्पांच्या माळा, पुष्पांच्या माळा. ओवाळू सावळा जनार्दन भोळा, जनार्दन भोळा, जनार्दन भोळा. हातात घेऊन पुष्पांच्या माळा, पुष्पांच्या माळा. ओवाळू सावळा जनार्दन भोळा, जनार्दन भोळा, जनार्दन भोळा. चला भक्तांनो लवकरी, हातात घेऊन पंचार गुरुचं रूप मी आठवतो. सर्वांनी वर हात करायचे, टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं. मन मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला पूजितो. मन मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला पूजितो. सर्व भाविकांना विनंती, आजूबाजूला जे असतील त्यांनी समोर येऊन बसायचंय, पाठीमागे नका बसू. चला पुढे जागा आहे, पाठीमागचे भक्त मंडळ थोडं पुढे यायचंय. जनार्दन 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 कृपेने चाले जीवन धारा, जनार्दन कृपेने चाले जीवन धारा. गुरु नाम गाठला किनारा, गुरु नाम गाता गाठूया किनारा. ओम ओम जनार्दन, ओम ओम जनार्दन, ओम ओम जनार्दन, ओम ओम जनार्दन. नाम गाता गाता दिन आजले, नाम गाता गाता दिन आजले. सुख दुःख जीवनात समाधान पाहिले, सुख दुःख जीवनात समाधान पाहिले. महाशक्ती गुरुनामाची, महाशक्ती गुरुनामाची, एक तो निवारा.
गाता गाता गाठूया किनारा गुरु नाम गाता गाता गाठूया किनारा जय जनार्दन प्रवचन सेवेला सर्वप्रथम तत्पूर्वी परमपूज्य स्वामी सोमनाथ महाराज 2 मिनिटं सर्वांना आशीर्वाद देतात गुरुर्ब्रह्मा गुरुर्देव गुरुर्देव जनेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा, गुरुविन देव नाही दुजा जाण त्रैलोकी. आत्ताच ईश्वरदादांनी जो अभंग गायला तोच अभंग अतिशय सुंदर असा आपल्या जीवनात आपण सर्वजण आचरण करत आहात. आपलं खरोखर भाग्य आहे, आपल्याला असे श्रीगुरु लाभले. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रहे हेतुकम मनुष्योत्तम मुमुष्योत्तम महापुरुष संश्रया. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या परंपरेमध्ये आपल्याला श्रीगुरु लाभले हे खरोखर आपलं भाग्य. पहिले तर नरदेह मिळणं दुर्लभ आहे आणि दुसरं म्हणजे मोक्ष मिळणं कठीण आहे आणि त्यातही महापुरुषाची संगत लाभणं हे अतिशय दुर्मिळ सांगितलेलं आहे. आणि आपल्याला खरोखर बाबाजींच्या या परंपरेतील थोर संत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज हे आपल्याला गुरुस्थानी लाभले. आणि बघा बाबाजींचं आपल्या गावावर खरोखर अतोनात प्रेम आहे, त्याची प्रचिती आज आली. बाबाजी सकाळपासून पहाटे म्हणजे कालपासून कोपरगाव समाधी स्थानावर मुक्कामी होते. 3 वाजता उठून बाबाजींनी तिथल्या मूर्तीचं स्नान अभिषेक केला आणि 2 वाजेपर्यंत तेथील कार्यक्रम चालू होता कोपरगावचा. आणि कोपरगावचा कार्यक्रम आटोपून बाबाजी लगेच आपल्या या छोट्याशा चिचुंडी गावामध्ये आले. बघा आपले चिचुंडी गाव छोटं आहे पण आपलं हृदय खूप मोठं आहे का, त्यात आपण आपल्या गुरुदेवांना साठवलं. खरोखर आपल्या या भक्तीला मी वंदन करतो आणि आपण सर्वजण आतुरतेने गुरुदेवांच्या सत्संग प्रवचनाची वाट पाहतात. मी आपला सर्वांना वंदन करतो आणि पूज्य स्वामीजींना विनंती करतो आपलं अमृत वचन लगेच आपण या ठिकाणी सुरुवात करायची आहे. जय जनार्दन जय जनार्दन. ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा
गुरुमंत्राने पावन केले शांती सुखाच्या सागरी रमले शांती सुखाचा सागरी रमले शांती सुखाचा सागर रमले शांती सुखाचा सागरी रमले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ध्यान धारणा कृष्ण हरि ध्यान धारणा धर्मनिष्ठता ध्यान धारणा धर्मनिष्ठता शिकवण दिदारी दिव्या दैवता शिकवण दिदले दिव्या दैवता ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा गुरुदेवा नित्य घडो गुरुदेवा नित्य घडो गुरुदेवा नित्य घडो गुरुदेवा नित्य घडो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकमित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि कैलासराना
शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळानि कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम नमः पार्वती हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की सर्वदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज रामेश्वर भगवान सब संतन की जय नाथन धर्म की जय संकट मोचन हनुमान की जय रामचंद्र छत्रपति शिवाजी महाराज की जय। 2 मिनिटं भजन करू. वेळ खूप झालेला आहे. अजूनही 3 ठिकाणी कार्यक्रम बाकी आहे. 5 ते 10 मिनिटं आपण बसू आणि 2 मिनिटात सर्वांनी आनंद घ्यायचा आहे भजनाचा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना 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 सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दन स्वामी महाराज की जय। शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं रामेश्वराच्या सान्निध्यात आपण गुरुपोत्सव करतो आहोत. तसं आपल्या पंच फार मोठं भाग्य की प्रत्येक पौर्णिमा आपण या ठिकाणी करतो. खूप मोठं भाग्य आहे. त्यात आता गुरुपौर्णिमे तर आहेच, परंतु पाठीमागे ज्या पौर्णिमा आहे त्याही आपण पौर्णिमा बघितल्या, त्याचंही महत्त्व आपण जाणून घेतलं. आजचा आपल्यासाठी फार मोठा उत्सव आहे. भक्तांसाठी खऱ्या अर्थानं मोठी पर्वणी आहे. जशी कुंभमेळ्याची पर्वणी तशी गुरु आणि शिष्याची ही फार सगळ्यात मोठी पर्वणी आणि ती आपल्या गावात आहे. विशेष म्हणजे साजरी होते. वास्तविक आम्ही धावपळीतून आलो. आपलं एवढं मोठं भाग्य आपल्या गावाचं की दरवर्षी आपण अनुष्ठान पण करतो, पण मोठं काम निघालं अचानक. पौर्णिमेच्या दिवशी आपण सहज बोलून गेलो की आपल्याला काय पाहिजे, या ठिकाणी सुंदर असं संत सभामंडप पाहिजे, सर्व व्यवस्था पाहिजे प्रवचनासाठी, आणि तो आपण डोळ्यांनी पाहतो आहे, साकारतो आहोत. फक्त ते एक पाखं झालं. आत्ताशी काय झालं म्हणजे थोडक्यात एखाद्या पक्षी असेल आणि त्याला जर पंख नसेल, एकच पक्षावर तो उडेल का? अजून एक पग झाला, अजून एक पग बाकी आहे. ह्या बाजूचं पूर्ण बाकी आहे. आणि आता आम्ही ते प्रयत्न आम्ही केले, आता इकडचे प्रयत्न तुम्ही करायचे. हे प्रयत्न तुमच्या हातात आहे. आता आम्ही एक पाक टाकलं
आता पक्षी उडवायचा असेल हे आता तुमच्या हातात आहे. सर्व चिचुंडी करायच्या हातात आहे. आणि म्हणून यावर्षी मुलांना म्हणलं गुरुपौर्णिमेच्या वर्गणीला नाही गेले तरी चालेल, नंतर जा, कारण राहिलेलं काम आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे पुढची जी पौर्णिमा येणारी आहे महिन्याची, तोपर्यंत आपल्याला काम पूर्णत्वाकडे गेलं पाहिजे. चिखल खूप आहे, त्या मुलांनी खरंच चिखला चाकलात काम केलं, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. जिथं कोणालाच जाता येत नाही तरी त्या काट्याकुट्यात त्यांनी काम केलं. त्यांना म्हटलं काहीतरी झालंच पाहिजे, तरी त्यांनी परिश्रम करून भक्तमंडळ आपलं इथलं सर्व भाविक भक्त तरुण मंडळ त्यांनी रात्रीचे दिवस उभं राहिलं. नाहीतर तो पोल आहे 100 किलोचं, उभं राहायला लागते 10-20 माणसं, परंतु आपले मुलं रात्रंदिवस उभं राहिले आणि तिकडनं आलेले ते मुलं पण उभं राहिले. त्यांनी खूप सुंदर असं या ठिकाणी आपल्या सत्संग मंडपाचं या ठिकाणी सुरुवात केली. त्याबद्दल सर्व आपण ग्रामस्थ आणि मंडळाचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्या ठिकाणी आमचे महाराज लोक आलेले आहे, सोमेश्वरानंद बाबा या ठिकाणी आले, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आपल्या स्थानाचे डॉक्टर बाबा, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. त्या ठिकाणी महात्मा आले, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. आमचं भजनी मंडळाचे टाळ्याच्या गजरात स्वागत. भाविक भक्तगण आणि माता भगिनींनो, कारण गुरु हा शब्दच असा आहे की ज्याला आपण एखादा दगड वरती फेकला का तो परत खाली येतो की नाही? फेकावर किती ताकद असली तर जेवढ्यात आपली ताकद तेवढंच वर जाईल, परत तो काय करतो? खेचून घेतो लोहचिंबकासारखं. गुरु हे एक आकर्षक आहे, गुरु एक लोहचिंबक आहे. भक्त सैरावैरा भटकायला लागला का त्याला आपल्या परमार्थाकडे खेचणं हे गुरुचं काम आहे. गुरु शिष्याचे नाते आमचा जन्मोजन्मीचा शिक्का, जन्मोजन्मीचा शिक्का. नाही कदापि तुटणार तो निर्धार आमचा पक्का, निर्धार आमचा पक्का. पाटील कपडा बदलून घेती, पाटील कपडा बदलून घेती, भक्त अशा करते जनार्दन बाबांची मूर्ती. अमर हो आहे जगती जनार्दन स्वामींची मूर्ती. भक्तांसाठी गुरुपौर्णिमा हा उत्सव, कारण नमस्तुते व्यास विशाल बुद्धी, ज्यांची बुद्धी विशाल होते आणि ज्यांचं सर्व ग्रंथ, ज्यांचं उच्चिष्ट आहे, कोणतेही ग्रंथ घ्या, व्यासदेवांच्या मुखातून निघालेला आहे. तू कामनी ऐसी आगे वेदवाणी, आगे वेदवाणी. तू कामनी ऐसी आहे वेदवाणी, आहे वेदवाणी. पाहावे पुराणी, पाहावे पुराणी. व्यासाची ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. म्हणून आज व्यास पौर्णिमा पण म्हणतात. खऱ्या अर्थानं गुरुचं पूजन आहे आणि आपलं भाग्य आहे की आज आपण गुरुकडं जायचं राहतं. बरोबर आहे की नाही? कुठं जायचं राहतं आपण? ही गंगा उलटी वाहते इकडं, काय करा तुम्हाला? आज आपण गुरुदेवांकडे जायचं आहे, कारण वर्षभर ते आपल्याकडे येतात ज्ञान दान करण्यासाठी. आज आपण त्यांच्याकडे जायचं आहे, आपण दान करण्यासाठी. बरोबर आहे का नाही? आज वर्षभर ज्ञानाचं दान ते करतात, पण आपण आज दान करायचं असतं. आज खऱ्या अर्थानं दक्षाने घ्यायचा दिवस आहे गुरुचा. आज खऱ्या अर्थानं गुरुदेव दक्षाने स्वीकार करतात आणि मग वर्षभर वाटतात. म्हणून पूजन आपण म्हणतो. आता महाराजांचं भजनामध्ये आलं ना, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविने देव नाही तुझ्या पाहता. त्रैलोक्य, त्रैलोक्य म्हणजे 3 लोकात गुरु सारखं दैवत नाही. म्हणून त्यांना म्हणलं गुरु ब्रह्म,
काय म्हणलेलं आहे? ब्रह्मस्वरूप गुरु आहे. गुरु विष्णू, गुरुच काय आहे? विष्णुदेव आहे. आणि गुरुर्देव महेश्वर म्हणजे भगवान शिव सुद्धा गुरु आहे. गुरु माझे स्वामी जनार्दन, गुरु माझे स्वामी जनार्दन, ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर, ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. मन लागो रे लागो, 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 मन लागो रे लागो रे लागो, हरि भजनी मन लागो रे लागो रे लागो, गुरु भजनी मन लागो रे लागो रे लागो, गुरु भजनी. गुरुच्या चरणावर मन लागलं पाहिजे इथं दररोज. कारण अंधाराकडून प्रकाशाकडे नेणं हे गुरुचं काम आहे. समजा सूर्यनारायण 2 दिवस उगवलं नाही तर आपल्याला दिसेल का? दिसेल का? खरं सांगा. सूर्यनारायण उगवलाच नाही, दिसेल का दादा? तसं आपल्या जीवनात गुरु नाही तर आपल्या जीवनात आपलं जीवन सुरू नाही. लक्षात. गुरु बिना कोण बताए, गुरु बिना कौन बतावे यम का अवगण घाट, यम का अवगण घाट. गुरु बिना कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे, गुरु बिना कौन बतावे. म्हणून म्हटलेलं आहे मार्गे हळूहळू चला, मुखाने बोला, मुखाने मुखाने नक्की नाही तर मार्गाने हळूहळू चालन रस्ता पार करा. बरोबर आहे का नाही? मार्गे ज्यावेळेस आपण चालतो, हां, आपण म्हणायचं ना, ज्यावेळेस आम्ही बाबाजी संग फिरायचो गाडीमध्ये आणि गाडीत बसलो का आम्हाला आनंद वाटायचा. काही काही गावं खूप चांगले असायचे. त्या गावामध्ये आता लहान लहान लेकरं गुरुकुलातले, काही काही ठिकाणी मस्तपैकी वेगवेगळं जेवण राहायचं लेकरायला, खूप छान छान राहायचं. काही ठिकाणी बुंदीचं राहायचं, काही ठिकाणी आपल्या ते काय म्हणतात त्याला दाळबट्टी राहायचं. म्हणजे ते एखादी खूपच छान मालपोहे मिळाले की पोरं म्हणजे हीच आशा एक देवा, पुन्हा याल कया गावा, पुन्हा याल कया गावा. त्या लेकरायला काय माहिती, बाबाजी पालखीत हसायचे. काय म्हणले पोरं? म्हणजे काही नाही बाबा, जनार्दन बाबा हीच आशा एक देवा, पुन्हा याल का? आता त्या लेकरायला मालपोळी पाहिजे होती. लोकांना काय पाहिजे तर गावातल्या की बाबाजी पाहिजे होते. बाबाजीला काय म्हणायचे ते, हीच आशा एक देवा, पुन्हा याल कया गावा, हीच आशा एक देवा, पुन्हा याल कया गावा, पुन्हा याल कया गावा, पुन्हा याल कया गावा, पुन्हा याल कया गावा, पुन्हा याल कया गावा. हीच आशा एक देवा, पुन्हा याल कया गावा, हीच आशा एक देवा, पुन्हा याल कया गावा. तिथं गुरुदेवांचे वाट पाहण्यासाठी लोक ज्यावेळेस वाटी लावायची, गावातून बाबाजीची पालखी निघाली, लोक असे म्हणायचे, देवा पुन्हा याल का या गावा, कधी याल, वर्षांनी याल का 2 वर्षांनी याल, वाट पाहायची. कारण तारीख लवकर मिळत नव्हती. समजा आता 2 वाजले, बरोबर आहे का नाही? किती वाजले? 2-2:30 वाजले असतील, बरोबर आहे का नाही? किती वाजले? 3:30 वाजले. आता पहा बरं पोटात किती भूक लागली असं. बाबांनी जर अजून अर्धा तास प्रवचन जर वाढलं तर काय होईल? पोटातले कावळे वाढायला लागेल. आणि पोटातले कावळे वाढायला लागले तर काय होईल? खांदीवार पोटी भूका
आम्हाला सुद्धा ते बोलले. कोण? हा, सगळे एकत्र आलेले म्हणायला लागले, बाबड्या सगळे म्हणायला लागले, देवा आता भूक लागली, तुझा खेळ मोडव. तसं खेळ कवर चालवायचा. 3 वाजले, सकाळपासून तुम्ही आज गुरुपौर्णिमेचा उत्सव करण्यासाठी आले. उपवास असेल, कोणाला काय असेल, काही घरून चेंदून आले असते. त्यांना खायचा उपवास. गुरुपौर्णिमेचा सुद्धा कोणी उपास धरता का? कोणी पण आजच्या दिवस उपास धरा, गुरुच्या दारात सोडावा. आजचा उपवास पौर्णिमा आहे आणि भाग्यवान आहे. भूक लागल्यानंतर जशी आपल्याला अपेक्षा असते की लवकर जेवावं, तशी ही पण भूक लागली पाहिजे. कोणती? हां, इकडं ओढ लागली पाहिजे. तुम्हाला या विद्यानंद महाराज आले, यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करा. रवळच आश्रमात असतात ते. प्रत्येक ठिकाणचे महात्मा आपल्याला भेट देत आहे. जय जनार्दन, जय जनार्दन. आणि म्हणून फार मोठं सगळ्यांचं भाग्य आहे. गुरुपौर्णिमा उत्सव आपण मोठ्या याने करतो. बाबा, मी आत्ताच सांगितलं कोपरगावला सुद्धा की बाबाजी काय करू शकत नाही, तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा. सद्गुरू जनार्दन स्वामींनी जे पौर्णिमेपासून पाऊस तुमच्याकडं कॉक खोलून दिला, बाकीची बंदी इथून इकडं बंद. आणि तुमचं असं मग बाबाला शेडसुद्धा करू दे ना. म्हणलं काय रे हो भक्त मंडळ, म्हणलं काय रे आपल्याला दगडे वगैरे आणायचे. बाबा ट्रॅक्टरही चालत नाही आणि आम्हीही चालू शकत नाही, एवढा पाऊस आहे. म्हणलं चांगलं आहे, पण आपल्याला कार्यक्रम होता टोल नाक्यापर्यंत, एवढा पाऊस होता, गाडी चालत नव्हती. म्हणलं आता देवा ही बसवायची कुठं? पण पहा आता इकडं तर ऊन पडेल आहे. म्हणजे देवाला ऊनही करता येतं आणि सावली करता येते. तो देव, बरोबर आहे का नाही? देव कधी कधी रोडपट्टी बनवतो आणि कधी कधी करोडपती बनवतो. त्याला काय म्हणतात? देव. जो देतो भरभरून तो देव, म्हणजेच ते आपले गुरुदेव आहे, आपले सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. तिथे एक आम्ही रमेशगिरी बाबासंग चाललो, आमची पालखी सोहळा चाललो होता. तर बसलो आम्ही. रमेशगिरी बाबा म्हणे हे घर दिसतं का? म्हणलं हा. म्हणे ह्या घरामध्ये आम्ही यायचो जायचो, म्हणजे तिथं विहिरीवर पाणी घ्यायला, स्नानाला वगैरे त्यावेळेस व्यवस्था नव्हती. पण त्या विहिरीचं पाणी असं तोंडात पाणी टाकलं की एकदम खारं, एकदम असं मीठच पाणी. तर भरभरून वाहत आहे विहिरीतून. पण म्हणतात ना, विहीर खणली आणि पाणी खारं लागलं तर विहीर व्यर्थ. विहीर काय? हां, गुरु केला आणि सोडून दिला तर आता पुढचं नाही बोलत. आणि म्हणून काही गोष्टी फार गोड आहे. आणि म्हणून बाबाजीचे शब्द आहे जनार्दन स्वामी देव. अरे बाबा हो, तिथे एक अशी आजीबाई होते, आपली इथल्या आजीबाई तशा. आणि तिने काय केलं, बाबाजीवर फार श्रद्धा होती, फार श्रद्धा बाबाजींवर. ती म्हणे जरी खारं पाणी असलं ना, पण माझ्या बाबाईची तो विभूती घेऊन जाते. तिने एवढी विभूती घेतली, किती आपल्या इथलं नाही का, किती विभूती घेतली तरी बाबा द्यान पुढी कुठपर्यंतच नाही. तसं तिने एवढी बांधून घेतली, किती एवढी मोठी बाबाजी ते समुद्रावर लावून घेतली. जनार्दन बाबा म्हणे आता काय करायचं ते करून दिली विहिरीत टाकून. अहो दुसऱ्या दिवशी पाणी गोड ना. जगभर झाली तुझी कीर्ती, भक्तगण तुझे गुण गाती, भक्तगण तुझे गुण गाती. तुमच्या कीर्तीचे वर्णन कराया, तुमच्या कीर्तीचे वर्णन कराया, बुद्धी पडते जनार्दना जनार्दना, जावो दर्शना 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 दर्शना. आज ज्यांनी पंगत दिली असेल त्यांचं कोणी दिली आजची पंगत? हां, त्या मुलांना उभा करा. तरुण मंडळ आहे, दरवर्षी पंगत देतात ते गुरुपौर्णिमेचं. त्यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. धन्यवाद. ह्या मंडळानं पंगत दिलेली असेच तरुण मंडळ आपल्या कार्यामध्ये पाहिजे. अशाच तरुण मंडळांनी बाबाईच्या ह्या पवित्र आश्रमाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण हे आश्रम फार मोठं अनुष्ठान पुढं मागे ह्या ठिकाणी होणार आहे. मोठं कार्य वाढत चालल.
जसं आता वायगावला पहिलं 1 गाव होतं, पण आता 5 गाव राहतात. 5 गावचे 10 गाव झाले. जवळजवळ असे 10 शेड कमी पडतील अशी लोक येतात. गाड्या लावायला जागा राहत नाही. जशी इथं गाड्या आज राहिल्या तशी आपले पौर्णिमेला वारी करतील लोक काही दिवसांनी. इथं फार मोठं तीर्थक्षेत्र ही जागा आहे बाबा. सगळ्या देवांचं या भूमीला स्पर्श झालेलं आहे. तुम्हाला माहिती, प्रभू रामचंद्रांनी राम मंदिर बांधलं ना, जाता जाता ते इथंच थांबले म्हणून तिथं रामेश्वर झालेलं आहे. लक्षात घ्या. पण आपल्याला जागेचा महिमा कळत नाही. जागे जागेचा महिमा जनार्दन बसवले रामा या जागे. म्हणून या जागेचं सुद्धा महिमा आहे. म्हणून बाबाजीचा आश्रम झाला, नाही तर झालं नसतं. म्हणून त्या मंडळाचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करू आणि पुढची पौर्णिमा त्यांनाच देऊ आपण नारळ. चला इकडे या, या इकडे या, इकडे या. पुढची पौर्णिमेचं नारळ आपल्याला त्यांनाच द्यायचे. पुढे या सगळ्या. वा, म्हणजे आताच गळ्यात गुंतून देत तुमच्या. जय जनार्दन. संत जनार्दन बाबा तुमची कीर्ती दूर दूर, नाशिक तपोवन भक्तांचे पंढरपूर. संत जनार्दन बाबा तुमची कीर्ती दूर दूर, नाशिक तपोवन भक्तांचे माई. ओ संत जनार्दन बाबा तुमचे शिवाचे मंदिर. संत जनार्दन बाबा तुमचे शिवाचे मंदिर. बसले गंगे घाटी गंगा गोदावरीचा तीर. जय जनार्दन. या ठिकाणी प्रसादावर मंत्र होतील. लगेच आपल्याला प्रसादाला बसायचं आहे. विशेषतः आपल्या गावात